भोईर सावंतच्या वतीने 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे कल्पेश पाटीलसाठी. शुभ सन्मान आपण करूया. भरपूर सारे दिग्गज व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता मंचावरती उपस्थित आहेत. आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करूया. आज त्यांची महत्वाची उपस्थिती. आजचे आमचे चीफ गेस्ट रांजनोली गावचे विद्यमान उपसरपंच तथा एक युवा दमदार नेतृत्व आणि जो समाजसेवेचा वारसा सन्माननीय विनोदजी ठाकरे साहेबांनी जपला त्या वारसाला पुढे नेण्याची आज जबाबदारी ज्यांनी घेतली रांजनोली गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी हनुमान दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते किरणजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. महत्त्वाची उपस्थिती कारण फार कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि एक युवा दमदार नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने या नावालाही फार मोठी पसंती या विभागामध्ये नेहमीच मिळते. असे विद्यमान उपसरपंच रांजनोली गावचे किरणदादा ठाकरे साहेबांचा सन्मान केला जातो. तसेच हरेशदादा माळी दादांच्या वतीने 500चं कॅश प्राइज आलेलं आहे कल्पेश पाटील यांच्यासाठी. टोटल 6,000 झाले जमा आहेत आमच्याकडे. त्यानंतर आपण देणार आहोत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव त्यांनी कमावलं. आपला मातीचा खेळ आपली संस्कृती जपण्याचं कार्य त्यांनी केलं आणि आज त्यांचा शाही सत्कार हनुमानजी पाटील दादांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर सन्माननीय अनिल विष्णू पाटील साहेबांचे आपण सन्मान करीत आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी नितेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल विष्णू पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आज या महाअंतिम दिवसामध्ये आणि त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. आणि नितेशजी पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल विष्णू पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. अनिलजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह जे आपण पाहत आहात जे आम्हाला ज्यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत 2 दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतं. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करूया. पंकज कचरू भोईर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेत. भोईर साहेब आणि संदीपजी भोईर साहेब यांचा दोघांच्या वतीने ते स्पॉन्सर्ड करण्यात आले. बट सर्व आधी आपण पंकज दादांचा सन्मान करूया आणि हा सन्मान करण्याकरिता प्रशांत दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. दादा भोईर आणि तसेच संदीपजी भोईर साहेब त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह आपल्याला स्पॉन्सर्ड झालेले आहेत आणि त्यांचाही आपण शुभ सन्मान निर्माण करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा प्रशांत दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. शुभ सन्मान आपण करूया. या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त अंपायरिंग केली
आपण शुभ सन्मान सर्वाधिक करणार आहोत. दिनेशजी भामरे सर आपण पुढे यायचं. दिनेशजी भामरे सरांचा सन्मान आपण करणार आहोत. ते नाही आहेत, आपण निखिलेशजी बजागे सरांचा सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं. जबरदस्त अंपायरिंग, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये नेहमीच विश्वास या चेहऱ्यांवरती दाखवण्यात आला. निखिलेशजी बजागे सर असतील, त्यानंतर दिनेशजी भामरे सर असतील, त्यानंतर आतिशजी पाटील सर असतील, त्यानंतर फार मोठी त्यांची देखील टीम आहे. त्यामध्ये राजेंद्र पाटील सरांचा मी उल्लेख करेन जे कोणगावचे आहेत, त्यानंतर प्रल्हादजी पाटील सरांचा मी उल्लेख करेन जे अलिमगरचे आहेत, त्यानंतर संदीपजी पाटील सरांचा मी उल्लेख करेन जे जुनान दुर्कीचे आहेत. आणि या चेहऱ्यांवरती नेहमीच विश्वास दाखवला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. निखिलेशजी बजागे सरांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आतिशजी पाटील सरांना मी विनंती करा आपण पुढे यायचं. त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. मी नितेश दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आतिशजी पाटील सरांचा सन्मान केला जातो. एक जबरदस्त खेळाडू देखील राहिलेले आहेत आणि आज एक अंपायर म्हणून क्रिकेटची ते सेवा करतात आणि त्यांचाही हा सन्मान नितेश दादांच्या शुभ हस्ते केला जातो. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करीत आहोत. या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं, एक जबरदस्त साऊंड सिस्टीम DJ हर्षल यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि हर्षल दादांची टीम देखील फार मोठी आहे. छोटे धुरंधर या टीममध्ये जास्त आहेत आणि नेहमीच छोट्यांनाच त्यांनी नेहमी पुढे केलं. आपण या चिमुकल्याचा सन्मान करूया. हनुमान दादा मी विनंती करतो आपण आपल्या शुभेच्छा सन्मान करायचा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं असे वडघरचे स्वराजजी पाटील यांचा आपण सन्मान करीत आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही पुढे यायचं. स्वराज पाटील यांचा सन्मान केला जाईल. स्वराज पाटील यांचा आपण सन्मान करीत आहोत. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली, प्रिन्स मूवीज प्रतिनिधी जे आहेत विवेक गुळवे यांचा आपण सन्मान करूया. त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली. भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचाही आपण सन्मान करीत आहोत. विवेक गुळवी यांचा सन्मान केला जातो. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजाने करार स्पर्धेला 4 चाम लावण्यात आला आणि त्यांना आम्ही प्रेमाने द कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी असे म्हणतो. गेले कित्येक वर्ष एक समालोचक म्हणून टेनिस बॉल क्रिकेटची ज्यांनी सेवा केलेली आहे असे सुभाषजी धुमाल सरांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो नितेश दादांना आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. जबरदस्त स्पर्धा राखली. जो उल्लेख मी आधीही केला की 2 दिवसीय स्पर्धा बट प्रॉपर नियोजन आयोजन राखलं. टीम हर्ष दिल्लपंज पारदे गोवे टीमचं धुमाल सरांचा सन्मान केला जातोय. अतिशय चांगले समालोचन या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सरांचं आपल्याला ऐकायला मिळालं. व्हॉइस ऑफ सरवली नक्कीच आपण पाहतोय ज्या समालोचकांनी खूप कमी कालावधीमध्ये एक उंच बाहेर घेतले, अगदी आउट ऑफ भिवंडी देखील त्यांना भरपूर आता मागणी वाढलेली आहे. असे विशाल पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. त्यांचा आवाज आज आपण अंतिम दिवशी ऐकले. काल साहिल शेलके यांचा आवाज ऐकला होता, मात्र आज विशाल पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता स्वीट व्हॉइस ऑफ सरवली, व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा हा सन्मान इथे केला जातोय. सागर भोईर यांना विनंती असेल की आपण व्यापडेच द्या. सागर भोईर आणि यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आणि पारितोषिक हर्षद चौधरी जे हर्षद दिल्लन जय पारदेव गोवे संघाचे पॅकर आहेत ते इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या.
महेंद्र चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ राहा आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी लाभलेले आहेत आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक या स्पर्धेमध्ये अपार मेहनत सनीज पाटील यांची राहील आणि सनीज पाटील यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. हनुमानजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि अनिकेतजी म्हात्रे आपणास देखील विनंती आपण देखील या, ते देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. सर्व संघाचे संगणक 40+ सोमनाथजी चौधरी यांना विनंती असेल की आपण देखील या, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. कुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण कुमार म्हात्रे यांचा सन्मान आपण करणार होता. हनुमानजी पाटील जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करणार आहोत. आपण पाहतोय कुमार म्हात्रे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. सकाळी त्यांची बॅट अगदी आग ओघत होती, आपण बघितलं तर चौका षटकामध्ये ते डील करत होते. चौका षटकांचा अक्षरशः पाऊस पहिल्याच मॅच मध्ये त्याने पाडला होता आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. पुढील संघाचे संघनायक सोमनाथजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढील उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, संघनायक आहेत आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान त्यांचा इथे केला जात आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोंडगाव अनिकेत म्हात्रे यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जातोय. खरं तर ते एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा सन्मान इथे आपण करत आहोत, आपण पाहू शकता. तर यानंतर आपण कोणाचं चुकून जर सत्कार सन्मान राहिला असेल तर
मी दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हर्ष दिलन जयपारदेव गोवे आयोजित जयपारदेव गोवे चषक 25-26 आयोजन आपण पाहतोय. कल्पेश पाटील आपण या आपणास कॅश प्राइज आलेले आहे. शरदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक आपल्याला इथे आलेलं आहे. हरेश माली साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि भरत पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कडक फटके आणि ह्या कडक नोटा आता मात्र आपण पाहतोय या कल्पेशच्या हातामध्ये पाहायला मिळतील, कारण कडक फटके देखील त्यांनी या नक्कीच दाखवले आहेत आणि कडक फटके या खेळताना हे कडक नोटा देखील त्यांनी या जिंकले आहेत. आपण पाहतोय हे या रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. दीपक पाटील पेलवान आपण पाहतोय कुस्तीच्या दुनियेमधील एक मोठं नाव आणि मॅन ऑफ द मॅच देखील फायनल मधील आपण पाहतोय त्यानेच पटकवलेलं आहे, कारण 45 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील त्यांनी पटकवलं आणि पेलवान दीपक दादांकडून देखील त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. क्या बात आहे. जयेश पाटील साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक पंकज चौधरी आणि सतीश चौधरी यांच्याकडून आलेले आहे. हे आणखीन पारितोषिक दिलं जाते. आपण बघतोय अगदी मालामाल होताना आपण बघतोय या शेवटचं षटक ज्याने हाताळलं होतं जयेश पाटील याच्यासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. सरोली संघाचे या खेळाडू देखील आज मालामाल होताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण या चषकाचा चॅम्पियन संघ देखील तो ठरलेला आहे. कोणगावचे पेलवान रोशन म्हात्रे यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करणार आहोत. हनुमानजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. कुस्ती क्षेत्रामधील हे देखील एक मोठं नाव आहे आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे आपण करत आहोत. आपण पाहतोय त्यांचा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला गेलेला आहे. कपिल चौधरी आणि हर्षद चौधरी यांच्याकडून देखील जयेश पाटील साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश पाटील आपण या आपणास आणखीन पारितोषिक आलेलं आहे. जयेश पाटील आपण या पारितोषिक घेण्यासाठी हे पारितोषिक आपणासाठी आलेलं आहे. पंकजी भोईर यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते हे पारितोषिक द्यायचं आहे. कॅश प्राइज आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. ॲडव्होकेट अविनाश चौधरी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायाम जाऊया. अविनाश चौधरी सरोली संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण करणार आहोत. हनुमानजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते ॲडव्होकेट अविनाश चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. जनमन सरोली संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि पेशाने ते ॲडव्होकेट देखील आहेत. आपण पाहतोय त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपण वळणार आहोत पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. बक्षीस सोहळ्याला सुरुवात होते. सर्व द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वप्रथम आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत आणि ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय बंटी दादा अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ सरजू अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी मंचावरनं विनंती करतोय. सन्माननीय नरेश दादा पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ असे द्यायचं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल नक्कीच आपण जर बघितलं तर हवेमध्ये सुरू मारून त्याने झेल पकडले अगदी उडता तो शत्रुरक्षक पाहायला मिळालेला आहे. त्याच्या प्रत्येक झेल घेतल्यानंतर भंडारा उधळण्याची गरज होती खरं तर आणि येस करण भंडारा ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सरोली गावचे उद्योगपती निलेश चौधरी साहेबांना विनंती असेल आपण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट आपण पाहतोय करण भंडारी जन्मन सरोली संघाचा ठरलेला आहे. उडता करण
त्यानंतर पुढील पारितोषिक आपण देणार आहोत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय बंटीदादा अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांकडनं स्पॉन्सर्ड झालेली आहे. देत आहोत आपण द बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल प्रेक्षकांमधून आवाज हवा, कारण अतिश भांबरे नंतर ज्या गोलंदाजाने त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. खरं तर सर्वाधिक विकेट त्याने या स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत आपण बघितले 9 विकेट आणि त्यानंतर 11 विकेट तब्बल या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेले आहे. तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शिवचर्मा कोण संघाचा सर्वाधिक विकेटचा सेमीफायनलच्या 9 विकेटचा ठरलाय हर्षल म्हात्रे. काय जबरदस्त बॉलिंग हर्षलने केली. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या हर्षलसाठी. तसेच पंकजी मिश्रा साहेबांच्या वतीने एक कूलर देखील आणि तोही आपण देत आहोत. आणि हे पारितोषिक देण्याकरिता मनसावर मी विनंती करतोय एवन जोडी संदीपजी भोईर साहेब आणि पंकजी भोईर साहेब यांच्या वतीने सन्मान चिन्हही आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण देत आहोत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हर्षल. ज्याने या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दिवसात तारे दाखवले होते हर्षल म्हात्रे ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. आणि ही ट्रॉफी आम्हाला सन्माननीय सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेली आहे. आपण नेक्स्ट देत आहोत द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि या रेसमध्ये खरं तर 2 फलंदाज होते आणि दोन्ही एकाच संघाचे फलंदाज होते. शिवचरोपा कोण संघाकडून कुमार म्हात्रे यांनी 43 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र एका धावेने सरशी मंगेश पाटीलची पाहायला मिळाली आणि म्हणूनच 44 धावांचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. सेमीफायनलपर्यंत हे 44 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मंगेश पाटील ठरलाय या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आपण देत आहोत दीपक दादा पाटील आणि अशोकजी लोंढे साहेबांच्या शुभ हस्ते आपण द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. आणि त्यासाठी जो कूलर तो आम्हाला पंकजी मिश्रा साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या मंगेशसाठी. लाजवाब बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मंगेशची पागली आणि तोच ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. पुढील पारितोषिक आपण आता देत आहोत. त्यानंतर आपण देत आहोत रनर्स अपची ट्रॉफी, जी आम्हाला ट्रॉफी सर्वांनी सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. फार चांगला परफॉर्मन्स त्याही टीमने या स्पर्धेमध्ये दाखवला. फायनलपर्यंत पोहोचले पण फायनलमध्ये काही चुका घडल्या पण हरकत नाही आहे. वेल प्लेड टीम शिवचरोबा कोण आपण देऊया रनर्स अपची ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी माणसावरनं विनंती करतोय सर्वांनी आज ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली विद्यमान उपसरपंच रांजनोलीचे एक दमदार युवा नेतृत्व सर्वांनी किरणजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची रनर्स अपची ट्रॉफी टीम शिवचरोबा कोणला. शिवचरोबा कोण संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये विजेता अर्थात रनर अप संघ ज्याचं चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि स्पर्धेतील उपविजेते पदावर त्यांनी त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज कडे आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण मध्ये रनर अप संघ ठरलेला आहे शिवचरोबा कोण ट्रॉफी स्वीकारताना आपण मध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ असते कोण संघाची देखील चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी हा संघ पिछाडीवर पडला आणि म्हणूनच रनर अप उपविजेता पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. मात्र एकंदरीत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. खरं तर यासाठी ट्रॉफी आणि एसीची बॅट देखील आहे. जी ट्रॉफी आहे ती आम्हाला सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी एस ए ब्रँडची स्पेशल एडिशन बॅट आहे ते आम्हाला सोपानजी तिसकर दादांच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आली. आणि आता आपण देत आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि हे देण्याकरिता मी मनसावरनं विनंती करतो सर्वांनी सर्जू पाटील साहेब आणि तसेच अनिल विष्णू पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. ज्याची फलंदाज राहिलेले कराला शॉट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. करारी फलंदाजी करणारा सर्वाधिक 64 धावांचा हेमंत करारे शिवचरोबा कोण संघाचा ठरलाय या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट.
एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे हेमंत कराळेसाठी. काय लाजवाब खेळ या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. विथ बॅट इम्प्रेस केलं, फिल्डिंग जबरदस्त केली. 64 रन्स त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवला आणि हेमंत ठरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण देऊया जय पारदेव चषक 2025 ची चॅम्पियन टीम जय हनुमान सरवली. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता सर्वांनी संतोषजी पाटील साहेब, विभागरजी पाटील सर आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी द्यायची आहे जय हनुमान सरवलीला. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. चैंपियन ऑफ द चैंपियन जनमन सरवले हा संघ.